बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ, शिवसैनिकांनो लक्षात घ्या मला काय सांगायचंय. शिवसेना एक वादळ जर अजूनही तुमच्याकडे सबस्क्राईब नसेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ सबस्क्राईब जरूर करावं, जेणेकरून, कारण हे माध्यम मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेचे विचार घेऊन जाण्यासाठी फार उपयोगाचं पडतं. त्यासाठी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ सबस्क्राईब जरूर करावं. आजच्या व्हिडिओमध्ये मला विशेषतः भारतीय जनता पक्षाची थोडीशी तारीफ करायची आहे. तुम्हा सर्वांची परवानगी घेतो त्यासाठी अगोदर मी तुम्हा सर्वांची माफी देखील मागतो, पण काही वेळा शत्रूची तारीफ करणं देखील फार गरजेचं असतं. आपण म्हणाल हा नवीन काय झांगडगुत्ता, निवडणुकांच्या अगदी पूर्वसंध्येला, निवडणुकांच्या तोंडावर ही भारतीय जनता पक्षाची तारीफ, ही अनिश गाढवेंच्या तोंडी, थोडंसं नवल वाटलं असेल, पण लक्षात घ्या मला काय सांगायचंय पुढे. हा भारतीय जनता पक्ष अतिशय कोत्या मनाचा पक्ष, अतिशय कोत्या मनाचा. पण हा भारतीय जनता पक्ष हा स्वतःच्या उमेदवारांच्या बाबतीत कधीही हायगाय करत नाही, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देत नाही. हे माझं आतापर्यंतचं ऑब्झर्वेशन. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, या भारतीय जनता पक्षाशी ज्या वेळेस 2019 साली आपली पुनर्युती प्रस्थापित झाली होती, म्हणजे 14 मध्ये तुटलेली युती, 2019 ला आपली ज्यावेळेस पुन्हा युती झाली, त्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांशी ज्यावेळेस अमित शहा मातोश्रीवर येऊन भेटले होते, त्यानंतर बाहेर येऊन एक प्रेस कॉन्फरन्स झाली होती. बघा आता मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय. बाहेर येऊन ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये अमित शहा, स्वतः उद्धव साहेब ठाकरे, देवेंद्र फडणवीस, मला वाटतं रावसाहेब दानवे देखील त्यामध्ये बसले होते. मी व्हिडिओ दाखवेल तुम्हाला. या प्रेस कॉन्फरन्स मध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणाले आमचं काय काय ठरलंय, पदांच्या, जबाबदाऱ्यांच्या वाटपामध्ये समसमानता, आपण सर्वांनी ते ऐकलं असेल, मी पुन्हा पुन्हा दाखवेल आणि हे दाखवणं फार गरजेचं आहे. समसमानता, पण त्याही बरोबर आमच्या मित्र पक्षाला सोडलेल्या जागांच्या व्यतिरिक्त, म्हणजे 288 वजा मित्र पक्षांच्या सोडलेल्या जागा, उरलेल्या जागा या भागिले 2 होणार. किती? भागिले 2. 2 कोण? एक भारतीय जनता पक्ष, एक शिवसेना. बरं, ही बोलणी कधी झाली? लोकसभांच्या वेळेस, आणि विधानसभा या नंतर येत असतात, त्यामुळे नंतरला असतं अंतर. आणि भारतीय जनता पक्ष स्वतःचा फायदा झाल्यानंतर इतरांना, मित्र पक्षांना हा फाट्यावर मारत असतो. हे काही वेगळं सांगायची तुम्हाला मला गरज वाटत नाही. लोकसभेमध्ये यांना यश मिळाल्यानंतर यांनी विधानसभेमध्ये मात्र शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न केला. का मी म्हणतोय भारतीय जनता पक्ष आपल्या उमेदवारांच्या बाबतीत कधीही अन्याय करत नाही, याचं एक तुम्हाला कारण सांगतो. आता विचार करा, मित्र पक्षांना 12 जागा सुटल्या होत्या. 12 जागांच्या व्यतिरिक्त उरलेल्या जागा जर समसमान घ्यायच्या असत्या, म्हणजे जवळपास भारतीय जनता पक्षाने, मी तुम्हाला सांगतो, स्वतःच्याही जागा लढवल्या, मित्र पक्षांच्याही जागा लढवल्या, आणि अशा करून भारतीय जनता पक्षाने मागच्या निवडणुकीमध्ये जवळपास 165 ते 170 जागा लढवल्या, आणि शिवसेनेने मागच्या निवडणुकीमध्ये लढवल्या 117 जागा. म्हणजे जे देवेंद्र फडणवीस शब्द देतात, आता देवेंद्र फडणवीसांचा शब्द म्हणजे तुम्ही समजू शकता मला काय सांगायचंय. अजित पवारांशी आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, नाही, नो, नेवर, कधीही नाही, मी सारा जन्म अविवाहित, काहीतरी असं बोलले होते, अविवाहित राहणं पसंत करेल. पण अजित पवारांशी नाही, नो, नेवर. पाहिला आहे तुम्ही हा व्हिडिओ? कधी नसेल पाहिलं तर हा व्हिडिओ पहा, नक्की पहा. संघर्ष केलेला नाही, एनसीपीसी संघर्ष आम्हीच केलाय, आम्हीच करत राहू. आणि एक गोष्ट सांगतो, एनसीपीशी, राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. नाही नाही नाही, आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू. एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही. नाही, पण असं आहे की तुमची, ठीक आहे, तुम्ही फार तळमळून सांगितलं, अगदी इथून सांगितलं, पटलं, पण तुमचे वरचे जे तिकडचे बसलेत ते होय 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 असं म्हटलं तर तुम्हाला हो हो तुम्हाला एक सांगतो, राष्ट्रवादीची अवस्था या निवडणुकीमध्ये अशी होणार आहे की ते कोणाशी युती करण्याच्या लायकच राहणार नाही. ठीक आहे, दोन्ही प्रकारचे आले आहेत, आता काय करायचं, त्यांचेच जास्त यायला लागलेत. आता तुम्ही 2 नावं घेताय धर्माची, आपद धर्म आणि शाश्वत धर्म सातत्यानं, हे तुमच्या डबल स्टँडर्डला तुम्ही गोंडस नाव दिलंय का? हा. आणि जर समजा उद्या, म्हणजे अशक्य कुठली गोष्ट आहे, समजा अजित पवार जर उद्या भाजपमध्ये आले तर सिंचन घोटाळा महाराष्ट्रात झालाच नव्हता असं तुम्ही म्हणणार?
जसं चितळे समितीच्या रिपोर्ट नंतर मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं की कुठला घोटाळाच नाही आहे, किंवा आदर्शचा घोटाळा समोर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की घोटाळाच झाला नाही आहे, अशा मानसिकतेचे आम्ही नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही, आणि ते येणारही नाही. हो, ते काय आमच्याकडे येणार आहेत? कशा करता तुम्ही उगीच त्यांना आपलं आणि म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कुठलेही डबल स्टँडर्ड्स नाही. शेवटी पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून काही गोष्टी केल्या असल्या तरी देखील सांगतो, भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ विचारापासून कधी दूर जाणार नाही. हा जो सिंचन घोटाळा आहे, या सिंचन घोटाळ्याची चौकशी आमचं सरकार पूर्ण करेल, आणि याच्यातले जे जे दोषी असतील, जे कुठले असतो, राष्ट्रवादीचे असो, इतर कुठल्या पक्षाचे असो, भाजपचे खासदार असो, एखादा आमच्याशी संबंधित असो, प्रत्येक व्यक्तीवर त्या ठिकाणी कारवाई होईल. हा व्हिडिओ दाखवण्यामागचं कारण फक्त एवढं, देवेंद्र फडणवीसाचा शब्द म्हणजे कधीही प्रमाण मानू नये. हा माणूस कायम सरड्यासारखा रंग बदलतो. याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला दाखवतो. म्हणजे ज्या वेळेस यांनी भर मीडियावर हा शब्द दिला होता, मित्र पक्षाच्या जागा सोडल्यानंतर उरलेल्या जागा ह्या समसमान वाटल्या जातील. काय म्हणाल ते देवेंद्र फडणवीस? हा एकदा व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल. सरकार माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी यावं आणि देशहिताचे निर्णय त्या माध्यमातून व्हावे, अशा एका व्यापक हितातून हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. आता जी काही युती झालेली आहे त्या संदर्भात आमचा निर्णय असा झाला आहे की लोकसभेकरता या ठिकाणी शिवसेना 23 जागा लढेल आणि भारतीय जनता पार्टी 25 जागा लढेल. विधानसभेच्या संदर्भातला आमचा निर्णय असा झालेला आहे की आमचे जे मित्र आहेत यांच्याशी चर्चा करून त्यांच्या जागा निश्चित करू, आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या अर्ध्या जागा शिवसेना आणि भाजप या ठिकाणी लढेल. आणि गेल्या 5 वर्षात आम्ही जे काही काम केलेलं आहे, आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल. त्यामुळे पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे, आणि त्या दृष्टीनं जे पद आणि जबाबदाऱ्या ज्या सांभाळण्यात येतील त्याही समान पद्धतीनं सांभाळण्यात येतील, हाही निर्णय या ठिकाणी आम्ही केलेला आहे. व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला पण तो पाळला नाही. शिवसेनेला जागा दिल्या 117, स्वतः भारतीय जनता पक्षाने जवळपास 165च्या आसपास जागा लढवल्या. आणि याच्यातूनही तुम्हाला सांगतो, ज्या जागा मित्र पक्षाला सुटल्या होत्या त्या 12च्या 12 ही जागा भारतीय जनता पक्षाने स्वतः लढवलेल्या आहेत. म्हणजे मित्र पक्षांच्या उमेदवारांना कमळावर लढवलं गेलं. तुम्ही लक्षात घ्या, कमळावर लढवलं म्हणजे रासपचे जे कुल वगैरे होते, राहुल कुल वगैरे, हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या कमळावर. विचार करा, म्हणजे आरपीआयला वगैरे तर जागाच दिली नव्हती. याही वेळेस मला हे सगळं काय सांगायचंय, याही वेळेस ज्या वेळेस मी यादी पाहिली, मला तोच म्हणजे येरे माझ्या मागल्या, मला तोच कित्ता पुन्हा गिरवलेला दिसला. कसा तो तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो. बघा, भारतीय जनता पक्ष काय करतो, मित्र पक्षाच्या ज्या जागा असतात किंवा त्यांच्यासोबत जे युती केलेल्या, आघाडी केलेल्या पक्षांच्या ज्या जागा असतात, त्या जागांमध्ये देखील तिथे जर त्यांचा उमेदवार मजबूत असेल पण ती जागा मित्र पक्षाकडे जात असेल तर त्या जागेवर भारतीय जनता पक्ष हा स्वतःचा उमेदवार घुसवतो. याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगू, जे आपल्या काळातही आपण पाहिलं. पालघरमध्ये आपण जागा ती मागवून घेतली, जागा खेचून घेतली, भारतीय जनता पक्षाच्या नरड्यात हात घालून काढली होती पालघरची लोकसभेची जागा. पण भाजपने काय केलं, भाजपमध्ये काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित जे भाजपमध्ये आले आणि भाजपने त्यांचा प्रवेश शिवसेनेत करवून घेतला होता, आपल्याला चांगलं आठवत असेल. आणि आता नेमकं काय झालंय, म्हणजे विचार करा, त्यावेळेस आपण 2 पक्ष होतो, भाजप शिवसेना हे 2 पक्ष होते. भाजपने सर्वाधिक जागा लढल्या. खरं तर महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वाधिक जागा हा शिवसेना लढायची. शिवसेना जवळपास 160-165च्या जागा लढायची, आणि त्यानंतर उर्वरित जागा हा भारतीय जनता पक्ष लढायचा. हे हळूहळू बदलत जाऊन भारतीय जनता पक्ष केव्हा भस्म्या झाल्यासारखा जागा लढवू लागला हे कळलं देखील नाही. आता काय झालंय पहा, आता ह्यांच्याकडे 3 पक्ष, एक शिंदे टोळी, एक अजित पवार गट आणि एक भारतीय जनता पक्ष. मागच्या वेळेस भारतीय जनता पक्षाने 160-165 ज्या जागा लढल्या, भारतीय जनता पक्ष त्या जागा आताही तेवढ्याच लढत आहे.
तेवढ्याच लढत आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो, जरी कागदावर भारतीय जनता पक्ष 150 जागांचा असला, 150 माझ्या मते 150 153 जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढतोय. उरलेल्या जागांपैकी म्हणजे शिंदे गट लढवतोय जवळपास 80च्या आसपासच्या जागा, अजित पवार गट लढवतोय जवळपास 52च्या आसपासच्या जागा आणि 5 जागा ह्या मित्रपक्षांना सोडलेल्या आहेत. आता मला सांगायला अतिशय आनंदच म्हणा, अतिशय आनंद होतोय की भारतीय जनता पक्षाने आपला हा गुण काही सोडला नाही. शिंदेच्या 80 जागांमध्ये 12 उमेदवार असे आहेत, बघा 12 उमेदवार असे आहेत जे भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार शिंदेला चिटकवलेले आहेत. चिटकवले असं म्हणता पण येणार नाही, हेच उमेदवार तुम्हाला घ्यावे लागतील, नाहीतर या जागा भारतीय जनता पक्ष लढवेल. त्यापेक्षा कमीत कमी त्या जागा उमेदवारांसकट घ्या, एवढाच काय तो पर्याय या शिंदे टोळीकडे किंवा अजित पवार गटाकडे उपलब्ध राहतो. बरं, हे फक्त शिंदे टोळीच्याच बाबतीत झालेलं नाही, तर जवळपास 4 उमेदवार असे आहेत, 4 उमेदवार जे अजित पवार गटाला सुद्धा बळजबरी देण्यात आलेले आहेत. तुम्हाला त्यांची नावं सांगतो. शिंदेकडे 12 नेमके कुठले उमेदवार आहेत त्यांची एकदा नावं पहा. सगळ्यात पहिलं नाव म्हणजे शिंदे टोळीमध्ये जे 12 पेरले गेले भारतीय जनता पक्षाकडनं, त्या 12 सगळ्यात पहिलं नाव छत्रपती संभाजीनगर कन्नड विधानसभेतून संजना दानवे जाधव, रावसाहेब दानवेंच्या कन्या, माजी आमदार हर्षवर्धन जाधवांच्या पत्नी. आता हर्षवर्धन जाधवही उभे आहेत, संजना जाधव देखील उभे आहेत, शिवसेनेचे उदयसिंह राजपूत देखील उभे आहेत. शिवसेनेचे उदयसिंह राजपूत इथली बाजी मारणार, याच्यात दुमत नाही. पण लक्षात घ्या, आता ह्या दानवेंच्या कन्या पण आहे कुठे, शिंदे गटामध्ये आलेल्या आहेत आणि कधी, निवडणुकीच्या अगदी 8-10 दिवस अगोदर. दुसरं नाव तुम्हाला सांगतो, निलेश नारायण राणे कुडाळ. ह्याच्याविषयी काही वेगळं सांगायची गरज आहे. तो जबरदस्ती लावला लग्न सोहळा कसा आपण त्या दिवशी पाहिला, तसा ह्यांचा प्रवेश आणि सोडवायला बाप, हे अशा प्रकारचे प्रवेश झालेले आहेत. म्हणजे जागा जरी शिंदे टोळीकडे असल्या तरी ह्या जागा आहेत भारतीय जनता पक्षाच्याच. 12 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार. लक्षात घ्या, राजेंद्र गावित 3री जागा, जो मगाशीच मी उल्लेख केला होता खासदारकीच्या वेळेसचा. हे राजेंद्र गावित वनगाच्या पोटावर लाथ मारून पालघरची विधानसभा लढवत आहेत. राजेंद्र गावित कुठले, हे भारतीय जनता पक्षाचे, लढवत आहेत कुठून, शिंदे टोळीमधनं. बरं, राजेंद्र गावितला आता प्रश्न पडला असेल, किती वेळा मी इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे उड्या मारू, पक्षप्रवेश करू. राजेंद्र गावित स्वतःमध्ये कन्फ्युज झाले असतील. 4थी जागा मी तुम्हाला सांगतो, संतोष शेट्टी भिवंडी पूर्व. संतोष शेट्टी हे भारतीय जनता पक्षाचे, पण जागा शिंदे गटाला गेल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिंदे गटामध्ये. कशाचा कशाशी काही थांगपत्ता नाही, कशाचा कशाशी काही ताळमेळ नाही. संतोष शेट्टी 4थे. त्यानंतर 5वी जागा मुरजी पटेलाची, ज्याला अंधेरी पूर्वेत मला वाटतं काका म्हटलं जातं. हे कसले काका, ते बोके असतात ना, बोके, संधी साधू बोके असतात ना, हे असले. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हाच मुरजी पटेल ज्यावेळेस आपले रमेशजी लटके शिवसेनेचे विद्यमान आमदारांचं निधन झालं होतं आणि त्या जागी जेव्हा पोटनिवडणूक झाली, त्यावेळेस ऋतुजाताई लटके ज्या शिवसेनेच्या उमेदवार आता विद्यमान आमदार आहेत त्या तिथल्या, शिवसेनेच्या ऋतुजाताई लटकेंवर या भारतीय जनता पक्षाने, या मोर्जी पटलाने अगदी सगळीकडनं दबाव आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आपण सर्वांनी तो पाहिला. त्यावेळेस अगदी त्या बीएमसीच्या कर्मचारी होत्या, तिकडूनही त्यांच्यावर दबाव आणला गेला, अगदी सगळीकडनं त्यांच्यावर दबाव आणला गेला. पण त्या शिवसेनेच्या रणरागिणी होत्या, शिवसेनेच्या दिवंगत आमदारांच्या त्या पत्नी होत्या, त्या झुकल्या नाहीत, त्या शरण गेल्या नाहीत, त्या लढल्या आणि त्या मोठ्या मताधिक्याने निवडून देखील आल्या. याचं कारण सांगतो तुम्हाला, या मोर्जी पटेलाला शिवसेनेची अजून कल्पना नाही. मोर्जी पटेलाला वाटलं की आपण उभे राहू आणि आपण एक टफ फाईट देऊ तिथे. खरं तर तुम्हाला एक सांगायला अतिशय आनंद होतो, ऋतुजाताई लटके या शिवसेनेच्या मशालीच्या सगळ्यात प्रथम आमदार आहेत. पहिला आमदार, मशालीचा पहिला आमदार होण्याचा मान हा ऋतुजाताई लटकेंना कायम दिला जाईल. कारण तुम्ही पाहिलं असाल, त्यावेळेस शिवसेना पहिल्यांदाच धनुष्यविना लढली होती. मशालीवर पहिला आमदार ह्या ऋतुजाताई लटके आहेत. याही वेळेस हा मोर्जी पटला तर भारतीय जनता पक्षाच्या ऐवजी ही जागा शिंदे गटाकडनं लढवत आहे. आणि दुसऱ्यांदा, कारण मागच्या वेळेसचा पराभव होण्याची नामुष्की त्यांनी स्वतःच वाचले होते, कारण त्यांनी तो अर्ज माघारी घेतला होता शिवसेनेचा झंझावात लक्षात आल्यानंतर. यावेळेस मात्र शिवसैनिकांचा हाबाडा अंधेरी पूर्वेतला या मोर्जी पटेलाला चांगलाच लक्षात येईल. त्यांनी आडोसा घेतलाय शिंदे गटाचा, पण कळेल शिंदे गट नेमका काय आहे ते. पुढची जागा तुम्हाला सांगतो, 6वी जागा अजित पिंगळे धाराशिव.
भारतीय जनता पक्षाचे अजित पिंगळे लढवत आहेत जागा शिंदे गटाची धाराशिव मधनं. त्यानंतर दिग्विजय बागल करमाळ्याचे. त्याच्यानंतर 8वी जागा नेवासा विठ्ठल लंगे. त्यानंतर 9वी जागा बाळापूरची बळीराम शिरस्कर, जिथे आपले नितीन बापू आहेत, बाळापूर अकोल्यातली. त्यानंतर 10वी जागा बोईसरची, बोईसर विधानसभा, इथे विलास तरे आहेत, जे भारतीय जनता पक्षातनं शिंदे गटात आलेले आहेत. अगदी निवडणुकांच्या तोंडावर बरं का, हे काही असं नाही की 2-2, 3-3 वर्ष त्या गटामध्ये आलेले आहेत, गटाचं काम केलेलं आहे. हे निवडणुकांच्या तोंडावर अगदी 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, जास्तीत जास्त आठवडाभर अगोदर. त्यानंतर अमोल खताळ आहेत. त्याच्या पुढे 12वी जागा तुम्हाला सांगतो. 12वी जागा आहे मुंबादेवीची शायना एनसीची. बराच गाजावाजा झाला काल परवामध्ये. शायना एनसी भारतीय जनता पक्षाच्या, यांना त्यांनी शेवटच्या क्षणी ते महिला कार्ड वगैरे खेळलं, कुठल्या कुठल्या शब्दांवर आक्षेप. त्याच्यानंतर आपण पूर्ण एपिसोडच केला ह्यांचा मग, की भारतीय जनता पक्षांची आतापर्यंतची विधानं. पण ठीक आहे, हे शेवटच्या क्षणी कसं असतं, एक राजकारण करायचं आणि वातावरण. आमच्या अरविंद सावंत साहेबांनी तिथे माफी मागून खरं तर शिंदे गटाचा कार्यक्रम लावलेला आहे. तुम्हाला तो कळणार नाही, आज नाही कळणार, पण तुम्हाला भविष्यात तो कळेल. अशा 12 जागा भारतीय जनता पक्षाने आपली माणसं शिंदे गटात पेरली. आणि 4 जागा मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या देखील सांगतो. प्रताप चिखलीकर असतील लोहा कंधारचे, त्यानंतर निशिकांत पाटील असतील सांगली इस्लामपुराचे. पुढची जागा अंजनी मोरगावची राजकुमार बडोलेंची असेल, आणि संजय काका पाटील तासगावचे सांगलीतले. आता संजय काका पाटील तर ह्यांचे उमेदवार देखील होते, आपण सर्वांनी पाहिलं. विशाल पाटलाच्या विरोधात संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील अशा 3 पाटलांच्या तिकडे लढती होत्या तिकडे. आता हे संजय काका पाटील शिंदे गटातून उभे आहेत. तुम्हाला कळतंय शिवसैनिकांना मला काय सुचवायचंय? भारतीय जनता पक्षाने 150-151 जागा जरी घेतल्या असल्या तरी देखील या जवळपास 16 जागा आपली माणसं कुठेही नाराज केली नाहीत. ही 16 माणसं ही या गटांमधनं ही काम करणार भारतीय जनता पक्षाचंच. म्हणजे भारतीय जनता पक्ष आजही 164-165 जागा लढला. म्हणजे हे 3 पक्ष एकत्र असताना भारतीय जनता पक्षाने आपण जेवढ्या जागा 2019ला लढल्या होत्या तेवढ्याच जागा आजही लढल्या. आणि उर्वरित जागांमध्ये अजित पवार गट आणि शिंदे टोळी ही मॅनेज केलेली आहे. म्हणजे भाजपला कुठेही याचा फटका पडला नाही जागा वाटपांमध्ये. मी का म्हणालो याची तारीफ करावी लागेल, कारण हा भारतीय जनता पक्ष आपल्या उमेदवारांवर कधी अन्याय होऊ देत नाही. आणि एक विशेष कौतुक तुम्हाला आणखी एक सांगतो शिवसैनिकांनो, विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. विशेष कौतुक देवेंद्र फडणवीसाचं देखील करावं लागेल. कारण लक्षात घ्या, एवढा या देवेंद्र फडणवीसाला पक्षाकडनं बघायला गेलं तर उपमुख्यमंत्री बनायचं नव्हतं, बनवावं लागलं. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं तरी एकनाथ शिंदेला पक्षाकडनं आदेश आला आणि एकनाथ शिंदेला बनवला गेला. तरी त्याच्यावर तरी देखील शांत. आजही तुम्ही पहा, आजही कित्येक ठिकाणी देवेंद्र फडणवीसाच्या मर्जी व्यतिरिक्त काही कामं पक्षामध्ये होत आहेत. अनेक गोष्टी त्या आता मी बोलणार नाही उघडमध्ये, त्या विशिष्ट वेळ आल्यानंतर बोलेल. पण विचार करा, तरीही हा देवेंद्र फडणवीस नावाचा व्यक्ती किती एकनिष्ठ राहतो बघा ना पक्षाशी. कधीही पक्षाच्या विरोधात स्टेटमेंट नाही, कधीही पक्षाविरुद्ध बंडाळी किंवा अशा प्रकारची भाषेचा असा एक शब्द सुद्धा तोंडात येत नाही. हे लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी शिकायला हव्यात. नाहीतर आजकाल काय होतं, अगदी नगरसेवकाचं तिकीट जरी काढून घेतलं ना कुणाचं, तरी देखील पक्षाच्या विरोधात बंडखोऱ्या उभ्या राहतात. आपण पाहतोय सध्या. आदेश हा फार महत्वाचा असतो, पक्षशिस्त ही फार महत्वाची असते. आणि पक्षशिस्त पाळणं हे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याचं एक कर्तव्य देखील असतं. आजकाल कोण किती पाळतं माहिती नाही, पण भारतीय जनता पक्षामध्ये या सगळ्या गोष्टी जास्त पाळल्या जातात, आपण सारेजण पाहतो. असो, हे सगळं सांगण्यामागचं तात्पर्य एवढं की हा भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे आपल्या मित्रांची, समजू शकता ना मला काय सांगायचंय, आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांची कशी सेवा करतो, एवढंच ह्या मागचा उद्देश. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.